विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची घनता कशी काढायची याबद्दलचं एक सूत्र होतं. त्या सूत्राचा आपण काल अभ्यास केला आणि त्या सूत्राचा आधार घेऊन आपण जगामधील जे जास्त लोकवस्तीचे देश आहेत त्या देशांच्या लोकसंख्येची घनता आपण काल काढलेली आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे देशांची घनता आपण काढली त्याचप्रमाणे खंडांचा देखील आपण अभ्यास केला. त्या खंडांमध्ये का तर ते खंडामध्ये दाट लोकवस्ती का आढळल्या किंवा त्या खंडामध्ये विरळ लोकसंख्या का आहे याचा सुद्धा आपण काल अभ्यास केलेला. तर आज आपण बघा म्हणजे काल काय बघितलेलं आपण लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा कशा प्रकारे परिणाम झालेला आहे त्याचा आपण अभ्यास काल खंडनिहाय केलेला. तर आज आपण काय बघणार आहोत तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे काही भौगोलिक घटक आहेत, काही प्राकृतिक घटक आहेत, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्या पुस्तकामध्ये बघा तक्ता क्रमांक 1.3 तर पहा तक्ता क्रमांक 1.3 त्यामध्ये काय दिले, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे काही प्राकृतिक घटक आहेत आणि मानवी घटक आहेत. आणि त्या मानवी घटक आहेत त्यामध्ये जास्त घनता आणि कमी घनता त्या ह्याच्यामुळे प्रमाणे कशी लोकसंख्या बदलत गेलेली आहे किंवा ती लोकसंख्या घनता का जास्त आहे याचा आपण अभ्यास करूयात. मग त्यांनी उदाहरण सोडवून दाखवले. पहिला घटक आहे बघा प्राकृतिक घटकामध्ये उंच सकलपणा. तर ह्या उंच सकलपणा या घटकाचा काय परिणाम होतो लोकसंख्येच्या घनतेवर. तर बघा सकल मैदानी प्रदेश असेल तर त्या ठिकाणी कसं आहे गंगेचं उदाहरण बघायचं झालं तर गंगेचे मैदान. मग त्या उंच सकलपणानुसार आणखी काय सांगता येईल लोकसंख्या कमी का आढळते तर पर्वतीय भूमी उदाहरणार्थ हिमालय. तर बघा लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा कसा परिणाम होतोय ते आपण अभ्यासतोय. तर त्यामध्ये उंच सकलपणा या घटकाचा लोकसंख्येच्या जास्त घनतेवर आणि कमी घनतेवर कसा परिणाम होतो. तर बघा जास्त घनता उंच सकलपणा या घटकामुळे सकल मैदानी प्रदेश त्यामध्ये उदाहरण देता येईल आपल्याला गंगेचे मैदान. गंगेचे मैदान कसं आहे तर सुपीक आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे त्या नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले असल्यामुळे त्या ठिकाणी कृषीचा विकास झाला असल्या कारणाने त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळते. या विरुद्ध बघा पर्वतीय भूमी उदाहरण बघायचं म्हटलं तर हिमालय पर्वतामध्ये काय तर बर्फाने आच्छादलेला हा तो भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पर्वतीय भूमी असल्या कारणाने लोकसंख्येची घनता कमी आढळते. दुसरा घटक आहे बघा त्यांनी आपल्याला एक उदाहरण सोडवून दाखवले. आणि 2 नंबरचा हवामान या घटकाचा कसा प्रभाव पडतो लोकसंख्येच्या घनतेवर. तर हवामानाचा प्रभाव मोसमी हवामान. आपल्या भारत देशाचं हवामान कसं आहे मोसमी हवामान असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे. समशीतोष्ण हवामान सौम्य व शीत आल्हाददायक हवामान उदाहरणार्थ युरोपियन देश या ठिकाणी कसं आहे सौम्य शीत आल्हाददायक हवामान असल्या कारणाने लोकसंख्येची घनता ही दाट आढळते. या विरुद्ध ज्या ठिकाणी अतिशीत अतिउष्ण अतिपर्जन्य किंवा वाळवंटी भाग असेल त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी आढळते. उदाहरण बघा ध्रुवीय प्रदेश त्यामध्ये कॅनडा नॉर्वे ग्रीनलँड यासारख्या देशांमध्ये लोकसंख्या ही आपल्याला विरळ असलेली पाहावयास मिळते. तिसरा घटक बघा तक्ता क्रमांक 1.3 मध्ये साधन संपत्तीची उपलब्धता. ज्या ठिकाणी खनिज संपत्ती समृद्ध आहे दगडी कोळसा म्हणा खनिज तेल अशा ठिकाणी लोकसंख्या ही दाट असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरण बघायचं झाले तर आपल्या भारत देशामध्ये छोटा नागपूरचे पठार तसेच ऑस्ट्रेलियातील कालगुरुडी व कालगुरुनी या ठिकाणी असणाऱ्या सोन्याच्या खाणी. म्हणजेच काय सांगता येईल ज्या ठिकाणी खनिज संपत्तीनं तो देश समृद्ध आहे अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त आढळते. या उलट बघायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी साधन संपत्तीचा अभाव आढळतो अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी आहे. उदाहरण वाळवंटी प्रदेश. चौथा घटक आहे बघा आर्थिक. तो मानवी घटकामध्ये समाविष्ट होतो. आर्थिक घटकाचा काय परिणाम होतो तर पहा
ज्या ठिकाणी व्यापारी केंद्रे आहेत, आर्थिक केंद्रे आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला दाट आढळते. उदाहरण बघायचं तर जपानमधील टोकियो आणि भारतातील मुंबई या ठिकाणी काय एक मोठं इकॉनॉमिक हब आहे, म्हणजेच आर्थिक क्षेत्रानं हा समृद्ध असा हा प्रदेश असल्यामुळे लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त लोकसंख्येची घनता ही जास्त पाहावयास मिळते. या उलट बघा, कमी आर्थिक वृद्धी असणारे क्षेत्र, उदाहरण लुझियाना, या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. 5वा घटक आहे सामाजिक. आपण बघितलं उंच संकल्पना, हवामान, साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक घटक, त्याचप्रमाणे काही सामाजिक घटक सुद्धा लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करतात. तर त्यामध्ये काय सांगता येईल तर पुरुष प्रधान संस्कृती, बहुपत्नीत्व पद्धत, एकत्र कुटुंब पद्धती, बालविवाह पद्धती अशा या सामाजिक घटकांमुळे सुद्धा लोकसंख्येची घनता आपल्याला दाट असल्याची पाहावयास मिळते. उदाहरण बघायचं तर आपला भारत देश, पाकिस्तान, बांगलादेश या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे. याविरुद्ध ज्या ठिकाणी घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे किंवा उशिरा विवाह होतात अशा ठिकाणी लोकसंख्या ही कमी असते. उदाहरण अमेरिका आणि युरोप. सहावा घटक आहे सरकारी धोरणे किंवा शासकीय धोरण. तर बघा, शासकीय धोरणामध्ये काय सांगता येईल तर भारत पाकिस्तान फाळणी, बांगलादेशची निर्मिती आणि औद्योगिक वसाहती या अशा धोरणांमुळे सुद्धा लोकसंख्येची घनता आपल्याला त्या प्रदेशामध्ये जास्त असल्याचे पाहावयास मिळते. तर याविरुद्ध बघा, ज्या ठिकाणी अस्थिर राजकीय परिस्थिती असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा राजकीय तणाव असेल तर अशा ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला विरळ असल्याचे पाहावयास मिळते. उदाहरण बघा, जम्मू काश्मीर राजकीय वाद आहे, राजकीय अस्थिरता आहे आणि इराण युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणाने या ठिकाणी लोकसंख्येची घनता विरळ असल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे सांस्कृतिक घटक, आर्थिक, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक घटक जर अनुकूल असतील तर सांस्कृतिक घटकाचा सुद्धा आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटक अनुकूल असतील तर अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असण्याचे पाहावयास मिळते. उदाहरण टोकियो, मुंबई. या उलट प्रतिकूल परिस्थिती जर असेल, प्रतिकूल सांस्कृतिक जर प्रतिकूलता परिस्थिती असेल तर अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही विरळ असल्याचे पाहावयास मिळते. आफ्रिकन देश आणि अफगाणिस्तान. तर पहा, तक्ता क्रमांक 1-3 मध्ये आपण बघितलं त्यांनी काय केले, आपल्याला एक उदाहरण सोडवून दाखवले. त्याप्रमाणे आपण त्या घटकानुसार लोकसंख्येची घनता जास्त का आहे, कमी का आहे याचा आपण आता अभ्यास केला. तर त्यानंतर बघूया लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. तर त्यामध्ये पण 2 घटक दिलेत आपल्याला, एक प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक घटक आणि 2 मानवी घटक. तर प्राकृतिक घटकामध्ये काय येते, भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मृदा. आणि मानवी घटकांमध्ये काय येते, शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक व शासकीय धोरणे. या सर्व घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम हा होत असतो. तर प्राकृतिक घटकामध्ये पहिला घटक आहे भूरूपे. भूरूपे म्हणजे काय तर भूपृष्ठावरील जी कारक आहेत त्यांना आपण भूरूपे म्हणतो. त्यामध्ये काय आहे, पर्वत, पठार, मैदानी, त्या ठिकाणानुसार लोकसंख्या ही बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. जर मैदानी भाग असेल तर त्या ठिकाणी काय लोकसंख्या ही दाट असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरण बघा, तर मी मग असे सांगितलं भारत देशामध्ये गंगा सिंधूचं मैदानी प्रदेश म्हणजे नद्याने वाहून आणलेल्या गाळापासून अशी मैदाने तयार होतात. अशा ठिकाणी लोकसंख्या ही दाट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या उलट ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे, हिमालयीन भाग आहे, अशा भागामध्ये लोकसंख्या ही विरळ असलेली आपल्याला पाहावयास मिळते. 2 नंबरचा घटक आहे हवामान. त्यामध्ये बघाशी मी उल्लेख केलेला मोसमी हवामान, अतिशीत थंड हवामान, समशीतोष्ण हवामान आणि अतिपर्जन्य किंवा कमी पावसाचा प्रदेश. अशा ठिकाणी सुद्धा लोकसंख्या आपल्याला दाट असलेली दिसून येते. तर बघा, मोसमी हवामान असेल तर लोकसंख्या ही दाट आहे. उदाहरण भारत. अतिशीत थंड हवामान, युरोपमधील
सौम्य आल्हाददायक अशा हवामान असणाऱ्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आहे, तर काही ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आहे. तर उत्तर अमेरिकेतील कॅनडा, अलास्काची रांग, तसेच नॉर्वे, ग्रीनलँड या अतिशीत अशा थंड हवामानामध्ये सुद्धा लोकसंख्या ही विरळ आहे. समशीतोष्ण हवामान, तर भूमध्य सामुद्रिक हवामान असणाऱ्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या ही जास्त आहे. आणि काही ठिकाणी अतिपर्जन्य किंवा कमी पाऊस असेल तर लोकसंख्या ही कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे हवामान ह्या घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम हा होत असतो. तिसरा घटक आहे पाण्याची उपलब्धता. तर बघा, ज्या ठिकाणी पाणी असेल, नद्या असतील, सरोवरे असतील, तर अशा ठिकाणी लोकसंख्या ही जास्त प्रमाणात केंद्रित झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या उलट ज्या ठिकाणी पाण्याची दुर्भिक्ष आहे, ज्या ठिकाणी पाणी आपल्याला जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी लोकसंख्या ही विरळ असलेली पाहावयास मिळते. चौथा घटक आहे मृदा. मृदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये रेगूर काळी मृदा, पर्वतीय मृदा, सुपीक गाळाची मृदा, वालुकामय मृदा. या मृदेनुसार सुद्धा लोकसंख्या आपल्याला जास्त प्रमाणात काही ठिकाणी जास्त आहे, तर काही ठिकाणी विरळ आहे. तर वालुकामय मृदा असेल त्या ठिकाणी कृषीला म्हणजे कृषीस पूरक नसणारी ही मृदा असल्याने या ठिकाणी ज्या ठिकाणी वालुकामय मृदा आढळते अशा ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आहे. किंवा पर्वतीय मृदा ज्या ठिकाणी आहे, तर पर्वतीय मृदा असेल त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे. या उलट जर सुपीक गाळाची मृदा असेल, रेगूर काळी मृदा असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त असते असे आपल्याला पाहावयास मिळते. या उलट बघा, काही ठिकाणी भूकंप होतात, ज्वालामुखीय होतात. तर ह्या ज्वालामुखी जेव्हा होतात त्यावेळेला ज्वालामुखीय उद्रेकामधून सुद्धा ज्वालामुखीय मृदा तयार होतात. ह्या मृदा ह्या सुपीक असतात, त्या ठिकाणी शेतीचा विकास आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. उदाहरण बघा, जपानमध्ये जावा, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील काही भाग ह्या ज्वालामुखीय मृदेमुळे निर्माण झालेल्या जमिनी आहेत. त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आढळते. तर हे झाले प्राकृतिक घटक. जसे प्राकृतिक घटक आहेत तसे मानवी घटक सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. त्यातला पहिला घटक आहे शेती. यामध्ये काय सांगता येईल, तर ज्या ठिकाणी खते आणि जलसिंचन यांचा वापर केल्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्यावर अधिक लोकसंख्या ही पोचली जाऊ शकते. तसेच शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडीच्या पद्धती आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धती या वैशिष्ट्यामुळे शेतीचा विकास ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतो अशा ठिकाणी लोकसंख्या ही दाट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तर बघा, शेती या घटकामध्ये त्यांनी एक नकाशा दिला आहे आपल्याला. तर त्या नकाशाच्या आधारे काय सांगितले, नकाशाचे निरीक्षण करा आणि दिलेला नकाशा हा जगाचा आहे, तांदूळ उत्पादक प्रदेश असणारा नकाशा आहे. तर त्या ठिकाणी बघा, खंडाचा नकाशा आहे, तांदूळ उत्पादक प्रदेश कोणकोणते आहेत. तर बघा, आपल्या आशिया खंडामध्ये भारत, चीन, जपान, युरोप खंड, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आहे. आणि या ठिकाणी तांदूळ उत्पादक प्रदेश जास्त आहेत, म्हणजेच तिथे लोकसंख्या ही दाट असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे शेती हा सुद्धा घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतो. दुसरा घटक आहे खाणकाम. म्हणजे चांगल्या प्रतीची जी खनिज संपत्ती ज्या ठिकाणी मिळते, जो भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे अशा ठिकाणी लोकसंख्या ही दाट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरण बघायचं, भारतातील छोट्या नागपूरचे पठार, महाराष्ट्रामधील दख्खनचे पठार अशा ठिकाणी खनिज संपत्ती जास्त असल्या कारणाने लोकसंख्या आपल्याला दाट आढळते. आणखीन एक उदाहरण सांगता येईल खाणकामामध्ये, ऑस्ट्रेलियामधील कालगुर्णी आणि कलगुर्डी ही 2 ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळतात. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकसंख्या ही दाट आढळते. तसेच खाणकामामध्ये आणखीन काय सांगता येईल, तर ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय समृद्ध आहे ते त्या ठिकाणीच कुशल आणि अकुशल कामगारांच्या वस्त्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. चौथा घटक आहे नागरीकरण. उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे वेगवेगळे
उद्योगधंद्यांचा विकास झाल्या कारणाने नागरीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरण बघायचं झालं तर नागरीकरणाचा काय परिणाम होतो, तर नागरीकरणामध्ये वेगवेगळे व्यवसाय वृद्धिंगत होतात. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. तसेच नागरीकरणामध्ये काय सांगता येईल, तर विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य झाल्यामुळे सुद्धा लोकसंख्येची घनता आपल्याला किंवा लोकसंख्या दाट असल्याचे पाहावयास मिळते. उदाहरण काय, तर बृहन्मुंबई. वाहतुकीचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यामध्ये सागरी वाहतूक असेल, रस्ते वाहतूक, महामार्ग वाहतूक, ज्या ठिकाणी रस्त्यांचा विकास झालेला आहे, महामार्गांचा विकास झालेला आहे, अशा ठिकाणी लोकसंख्या ही दाट आढळते. नंतरचा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे. तर यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर पाचवा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे. शासन काय करते, काही उद्योगधंद्यांना परवानगी देत असल्यामुळे औद्योगिकरणाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे काय होतं, तर लोकसंख्या दाट आढळते. तर काही ठिकाणी उद्योगधंद्यांचं विकेंद्रीकरण झाल्यामुळे सुद्धा लोकसंख्या ही दाट आढळते. तर काही ठिकाणी बघा राजकीय अस्थिरता असेल, त्यामुळे सुद्धा लोकसंख्या ही विरळ असलेली आपल्याला आढळून येते. शिवाय शासकीय धोरणामध्ये आणखीन काय सांगता येईल, तर शासनाच्या धोरणामध्ये काय सांगता येईल बघा, एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरण बघा, सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात लोकसंख्येचे स्थलांतर होताना आपल्याला पाहावयास मिळते. आणखीन एक उदाहरण दिले बघा, जपानच्या लोकसंख्येपैकी 1/3 लोक त्या देशातील टोकियो या भागात राहतात, या शहरात राहतात. त्यामुळे तेथील सरकारने काय केले, लोकांना टोकियो सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहेत. म्हणजेच ह्या शासकीय धोरणांचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. तसेच आणखीन एक उदाहरण सांगता येईल, तर आणखीन काही घटक आहेत, तर त्या प्रदेशाचे समुद्र किनाऱ्यापासूनचे अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान यांचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम हा होत असतो. तर आज आपण काय बघितलं, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक याचा आज आपण अभ्यास केला. तर उद्याच्या तासाला लोकसंख्या बदलाचे घटक याचा अभ्यास आपण करणार आहोत.